हे खरं तर सेगमेंट आहे आमच्या लोकांच्या प्रश्नांचं, पण त्याआधी माझे पण 2-4 राहिलेले असतात ते मी विचारतो. आणि मी किरणजी तुम्हाला विचारतो की एखाद्या गाण्यातनं जर का तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असतील आत्ताच्या आपल्या क्रिकेट टीमला, तर तुम्ही काय शुभेच्छा द्याल? फार डिफिकल्ट आहे आणि हे गाणं आम्ही नेहमी ऐकायचो मॅचला जाताना. अच्छा. सूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची सूर आम्ही सरदार. चाल कशी होती त्याची? मी म्हणून दाखवू तुला. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती, देवदेश धर्मापायी बॅट घेतली बॅट घेतली हाती. वा वा वा. एकच प्रश्न तुम्हाला दोघांना देखील विचारायचा आहे. तुम्ही सिलेक्टर होता म्हणून आणि तुम्ही सिलेक्शन कमिटीवरती तुम्ही चिकार ताशेरे जोडलेत म्हणून. प्रश्न असा की आता ह्या सीझन मध्ये किंवा पुढच्या येणाऱ्या असा कोणता खेळाडू आहे ज्याला संधी मिळायला हवी होती पण मिळाली नाही, ज्याला तुम्ही संधी द्याल? अजून एक त्याच्यामध्ये मला एक जुन्या क्रिकेटरचं नाव घेईल मी. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 700 विकेट घेतले, 700 विकेट, आणि त्याला इंडियाला खेळायला मिळालं नाही. पद्माकर शिवलकर. तर त्यांना संधी मिळाली नाही. आणि जर मी ते आत्ता खेळत असते आणि मी सिलेक्टर असतो, पहिलं नाव त्यांचं लिहिलं असतं. आणि चॅम्पियन बॉलर म्हणजे नशीब लागतं क्रिकेट खेळायलाही. हाच प्रश्न तुम्हाला विचारला तर पप्पू? अमोल मुजुमदारला अजिबात संधी मिळाली नाही. त्याला संधी मिळायला हवी होती असं मला वाटतं. आणि त्याला का नाही मिळाली हे सांगतो की त्यांनी एका निवड समितीच्या सदस्याला नको त्या ठिकाणी नको त्या अवस्थेत पाहिला. आता नको ती अवस्था म्हणजे मला एक्सप्लेन करायला सांगू नको. आणि त्यामुळेच अमोल मुजुमदार पुन्हा खेळू शकला नाही. हे सगळीकडे जाऊन देत असं माझं मत आहे. मी तुला आणखीन एक उदाहरण देतो इथे, आणि जे मुद्दामून मी टेलिव्हिजनला सांगतो की असाही आणखीन एक सिलेक्टर होता, कदाचित तोच सिलेक्टर तो असू शकेल, की सुनीलच्या टीम मध्ये तो खेळला आणि काहीतरी झालं असेल की त्याला असं वाटलं की सुनीलने आपल्यावर अन्याय केला, म्हणून त्यांनी आपल्या शेंडीला अशी गाठ मारली, माहिती ना, चाणक्यासारखी, आणि ठरवलं की सुनीलच्या मुलाला मी 12th मन ठेवून पाणी आणायला लावीन. आणि केलं. ही आपल्याकडची जी सिलेक्शन कमिटी आहे ना, म्हणून आम्हाला त्या सिलेक्शन कमिटीवर राग येतो आणि म्हणून आम्ही टीका करतो. आय थिंक आपण आता लोकांच्या प्रश्नांकडे वळायला हवं. लोक हो, तुम्हाला पडलेले प्रश्न. संजय गिरी सर, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. कसोटी सामन्यांमध्ये जर चिअर्स गर्ल्स निवडायच्या असतील तर तुम्ही कोणत्या मुलींना पसंती कराल? आपल्या हिंदी सिनेमामध्ये अशा बऱ्याच मुली आहेत की ज्यांचा मी उल्लेख करू शकेन किंवा आवडू शकतील. कतरिना कैफ मला भयंकर आवडते. हा, मला सलमानची भीती वाटते, नाही असं नाही, पण आवडते हे निश्चित. पुढचा प्रश्न. माझा प्रश्न किरण मोरेंसाठी आहे. आजकाल चौकार किंवा षटकार मारल्यानंतर चेअर लीडर्स नाचतात, तर ते तुम्हाला पटतं का खुपतं? 2020 क्रिकेटमध्ये एक ग्लॅमर आहे आणि त्या ग्लॅमरमध्ये एक चीअर गर्ल पण आली आहे. पण आम्हाला प्लेयर्स लोकांना मला वाटत नाही, तिकडे मला खूपतं खूप, कारण की चांगलाच कव्हर ड्राईव्ह मारला आणि म्हणजे एवढा सुंदर शॉट मारलेला आहे. तिकडे ऍक्शन रिप्ले नाही, तिकडे चेअर गर्ल दिसतीये, तर तिकडे जरा खूपतं खूप. त्यांच्या काळात नव्हतं आहे ना, जास्त खूपतं असं मला वाटतं. पुढचा प्रश्न. माझा प्रश्न किरण मोरे सरांना आहे की मॅच फिक्सिंगचा अनुभव तुम्हाला कधी कुठे आला होता का? मॅच फिक्सिंगचा माझ्यावर तर आरोप नाही आला, पण मला असं एकदा श्रीलंकाच्या मॅचमध्ये असं वाटलं की काहीतरी गडबड झालेली आहे, आणि त्यावेळेस खूप वाईट वाटलं मला की कोणीतरी काय केली गडबड. आणि तेव्हा असं म्हणजे असं हे झालं की काहीतरी होऊन राहिलंय. पण तुम्हाला मी जाऊन रिपोर्ट पण केलं आणि रिपोर्ट झालं पण ते, आणि त्याच्यानंतर ते इश्यूज खूप मोठे झाले सगळे. पण हे जे इश्यूज आहेत तुम्हाला ज्या खेळतात तेव्हा कळतं तुम्हाला. काय काय ठिकाणी तुम्ही जाऊन खूप कॉन्फिडेन्शियल असतात गोष्टी या सगळ्या, आणि या सगळ्या जाऊन रिपोर्ट करायला लागतात. तर रिपोर्ट मी केलेला आहे BCCI. असं कधी स्वतः म्हणजे ऑफर आली होती का तुम्हाला? कोणी आजूबाजूच्या खेळाडूंनी सांगितलं का की असं असं कर, मी तुला देतो, असं काही? नाही, मला आता एक शेवटल्या 3 वर्षापूर्वी मला एक असा एक इन्सिडेंट झाला. मी फ्लाईटवर होतो
आणि माझी बाजूची सीट अशी रिकामी होती आणि एक व्यक्ती येऊन असं बसला माझ्याजवळ आणि बोलायला लागला माझ्याशी. आणि मी म्हटलं तू तुझ्या बायकोजवळ बसला, तिकडनं उठून माझ्याजवळ आलं. तर मी म्हटलं कुठे चाललायस, मी त्याला विचारलं. मला म्हटलं मी असं देवाच्या पाया पडायला चाललं. म्हटलं का देवाच्या पाया पडायला? तर त्याने मला इन्सिडेंट सांगितलं जे मुंबईचे झालेले 26/11चे आपले, की त्यावेळेस तो बुकी होता आणि मला माहित नव्हतं. तर त्यांनी मला सांगितलं की असं असं इन्सिडेंट झालं, त्या दिवशी आम्ही तिकडे बसलो नव्हतो, आम्ही इकडे बसलेलो होतो. ते मला म्हटलं कुठे बघू, काय करू, दुसरी सीट शोधू, कसं झालं. कारण की त्यांनी ना चक्क सांगितलं मी असा असा आहे, मी असा असा व्यक्ती आहे आणि मी एवढा मोठा बुकी आहे. तर मी त्याला सांगितलं आपण परत भेटूया, मी नेक्स्ट फ्लाईटनी ह्या फ्लाईटनी येतोय. मी ती दुसऱ्या दिवशी फ्लाईट, त्याच्या अगोदरची फ्लाईट घेऊन परत आलो मुंबईला. की या सगळ्या अशा गोष्टी येत. मला याच्यात एक गोष्ट ऍड करायची अशी वाटते, आता किरण बोलला ते, की गांगुलीला हा प्रश्न विचारला तेव्हा गांगुलीने असं त्याचं खूप छान उत्तर दिलं. तो असं म्हणाला की गांगुली म्हणजे मी, तो किंवा सचिन किंवा लक्ष्मण किंवा अनिल कुंबळे किंवा द्रविड ह्या मंडळींना कोणी विचारण्याची डेअरिंगच केली नाही, कारण त्यांचं कॅरेक्टर खूप चांगलं आहे, त्यांना माहिती होतं. तसं किरणचंच कॅरेक्टर एवढं चांगलं आहे माहिती आहे, त्यामुळे त्याला विचारण्याचा प्रश्नच नव्हता. कोणाकडे जातो की ज्याचं कॅरेक्टर संशयास्पद असू शकतं. मला वाटतं म्हणूनच किरणकडे कोण आलेलं नाही. आणि मराठाचा बच्चा आहे, सांगतो मी याच्यावरती, देशाला कधी विकणार नाही. या बाबा संगिनी सरांना मी प्रश्न विचारतो की आतापर्यंत तुम्ही बऱ्याच वर्षापासून या क्रिकेटच्या बद्दल याच्यामध्ये लिहत असता पेपरमध्ये वगैरे, तर तुमच्या डोक्यामध्ये कॉम्प्युटर बसवलेला आहे का? क्रिकेटवर प्रेम आहे, प्रेम असल्यामुळे या गोष्टी सगळ्या लक्षात आहे. अजून एक प्रश्न जाता जाता तुम्हाला दोघांनाही विचारावा असं वाटतो की आजकाल मुलांवरती जसं आमच्या गाण्याच्या कॉम्पिटिशन्समुळे गाणाऱ्या आई वडिलांचं आपल्या मुलांना एकदम प्रेशर असतं की तू गा आणि सकाळ 8 तास रियाज कर आणि तू लता मंगेशकरच झालं पाहिजे आणि ही कॉम्पिटिशन जिंकली पाहिजे. तसंच काहीसं चित्र शिवाजी पार्कवरती जाताना देखील दिसलं जातं आणि सगळी मुलं बिचारी त्यांच्या स्वतःच्या वजनापेक्षा दुप्पट वजनाची किट्स घेऊन जाताना दिसतात. तर ह्या सगळ्या ज्या म्हणजे प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलाला तेंडुलकर व्हावं, मोरे व्हावं. मला असं वाटतं की प्रेग्नन्सीमध्येच वाटायला लागलं की आपल्या पोटामध्ये तेंडुलकर जन्माला आलाय. आणि त्यामुळे जर ज्या वयांचं तू वय बघशील, जी मुलं येतात ना 5व्या वर्षी 6व्या वर्षी शिवाजी पार्कमध्ये मुलं आणून सोडतात की त्यांना असं वाटतं की तेंडुलकर 11व्या वर्षी खेळला किंवा 12व्या वर्षी खेळायला सुरुवात केली म्हणून तो मोठा झाला. मग आपण जर 6व्या वर्षी केलं, साधं इक्वेशन आहे, साधं गणित आहे की 6व्या वर्षी केला तर तो 14व्या वर्षी टेस्ट खेळेल. अरे असं नसतं. असं असतं ना, देव इतका काय प्रेमळ नाही अरे की देव, मला असं वाटतं सचिन तेंडुलकर नावाचा एक साचा तयार करतो आणि मोडून टाकतो तो पुन्हा. जसा लता मंगेशकर नावाचा एक साचा तयार करतो, मोडून टाकतो, पुन्हा 100 वर्षात होत नाहीये. तसं होतं. आपण नशीबवान आहोत की गावस्कर नंतर आपल्याला चटकन तेंडुलकर मिळाला. इतकं सोपं नाहीये. पण मला या आई वडिलांना एवढंच सांगायला वाटेल की तुम्ही जरूर मुलामध्ये तुमची अँबिशन पहा, त्याला क्रिकेटपटू करा, पण त्याच्याकडे कितपत टॅलेंट आहे बघा आणि त्याप्रमाणे त्यांना प्रोत्साहन द्या. जर तुम्हाला असं वाटलं की नाही हा मोठा होऊ शकत, तर आपल्याकडे आता विविध ब्रँचेस आहेत की जिकडे माणूस आपली करिअर करू शकतो. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही वडिलकीचा काय सल्ला द्याल पेरेंट्सना ज्यांना आपल्या मुलाला क्रिकेटर बनवायचं? क्रिकेटर बनवा त्यांना, पण त्यांच्यावरती प्रेशर नका टाकू आणि त्यांना घेऊन पण जा ग्राउंडवर तुम्ही, पण तिकडे सोडल्यानंतर परत घरी जा. कारण की त्याला खेळून द्या, तो स्वतः शिकेल. तो इकडे मी बघितले पेरेंट्स इकडे जाऊन कोचेसलाही शिकवतात. माझ्या मुलाला बॅटिंग नाही मिळाली, माझ्या मुलाला फिल्डिंग नाही झाली, आज कॅचेस नाही मिळाले, ते सगळं खरी गोष्ट आहे. पण त्या मुलाला तुम्ही सोडला, त्याला खेळून द्या. फक्त असं विचार नका करू क्रिकेटरच बनवायचा, त्याला एक चांगला व्यक्ती बनवायचा विचार करा. त्याला की तुम्ही त्याला मुलाला सोडा, त्याला जे व्हायचं ते होईल. तो क्रिकेटर होईल, ॲक्टर होईल, काही एज्युकेशनमध्ये मोठा होईल का पॉलिटिशियन होईल, ते त्याच्या हातात आहे. तुम्ही त्याच्या नावावर लिहू शकत नाही काही.